अक्षय तृतीया म्हणजे काय? हा दिवस नेमका का साजरा केला जातो? तर बघा, हिंदू धर्मातील अत्यंत शुभ मानला जाणारा आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया हा होय. वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी हा सण साजरा केला जातो. अक्षय तृतीया म्हणजे काय, तसेच हा दिवस का साजरा केला जातो जाणून घेऊया. अक्षय तृतीया म्हणजे अक्षय या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधीही क्षय होत नाही, जे कधीही संपत नाही. या दिवशी केलेल्या दानाचं, पुण्याचं आणि शुभ कार्याचं फळ अनंत काळ टिकतं. पौराणिक महत्त्व म्हणजे भगवान परशुराम यांची जयंती. या दिवशी भगवान परशुराम यांचा विष्णूचा 6वा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुरामांचा जन्म झाला होता. म्हणूनच याला परशुराम जयंती असंही म्हणतात. त्रेतायुगाचा प्रारंभ. पौराणिक कथेनुसार याच दिवसापासून त्रेतायुग सुरू झालं होतं. तसंच असं मानलं जातं की या दिवशी स्वर्गलोकातून गंगा माता पृथ्वीवर अवतरली होती आणि अन्नाची अधिष्ठात्री देवता माता अन्नपूर्णा हिचा जन्मसुद्धा याच दिवशी झाला होता. पांडव आणि अक्षय पात्र. वनवासात असताना पांडवांना भगवान श्रीकृष्णाने अक्षय पात्र दिले होते, ज्यातील अन्न कधीही संपत नसे. ती घटनासुद्धा याच दिवशी घडली होती. तसंच सुदामा आणि श्रीकृष्णाची भेट. श्रीकृष्णाचा बालमित्र सुदामा जेव्हा त्याला भेटायला गेला होता, तेव्हा कृष्णाने सुदामाचे दारिद्र्य दूर करून त्याला ऐश्वर्य दिलं. तो दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस होता. हा सण का साजरा केला जातो? तर सोने खरेदी. या दिवशी सोनं खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं केल्यानं घरात लक्ष्मीचा कायमचा वास राहतो आणि समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी पाणी भरलेले मातीचे माठ, घडा किंवा पंखे, छत्री, जव, सातू किंवा अन्नाचं दान केलं जातं. उन्हाळा असल्याने गरजूंना शीतलता देणाऱ्या वस्तू दान करण्याला अतिशय महत्त्व आहे. तसंच पितृतर्पणाला सुद्धा महत्त्व आहे. अनेक घरामध्ये या दिवशी पितरांचं स्मरण करून त्यांच्या नावाने पाण्याचा घडा आणि अन्नाचे दान केले जाते. तसंच नवीन कामाची सुरुवात किंवा नवीन व्यवसाय सुरू करणे, गृहप्रवेश, लग्नकार्य किंवा मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. कारण या दिवशी कोणत्याही पंचांग किंवा कोणतीही वेळ पाहण्याची गरज नसते. पूर्ण दिवसच शुभ असतो. थोडक्यात सांगायचं तर सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी हा सण उत्साहात साजरा केला जातो. तर मैत्रिणींनो, या दिवशी सोन्याहून अतिशय मौल्यवान अशी एक वस्तू तुम्हाला खरेदी करायची आहे. ही वस्तू कोणती खरेदी करायची हे व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर लक्षात घ्या, आज आपण सर्वप्रथम जाणून घेणार आहोत की यंदाची अक्षय तृतीया कधी आहे आणि या दिवशी नक्की काय खरेदी करावं जे आपलं आयुष्य बदलू शकतं. 2026मध्ये अक्षय तृतीया 21 एप्रिल वार मंगळवार या दिवशी आहे. अक्षय म्हणजे कधीही न संपणारं. या दिवशी केलेली खरेदी, पुण्य आणि शुभकाम आयुष्यभर वाढवत राहतं. हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा मानला जातो. या दिवशी छोटासा उपायही तुमचं नशीब बदलू शकतो. म्हणूनच हा दिवस गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मानला जातो. सगळे लोक सोनं घेतात कारण ते संपत्तीचं प्रतीक आहे. पण विचार करा, सोनं तुम्हाला किती दिवस उपयोगी पडेल आणि अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्या आयुष्यभर तुमच्यासोबत राहील. तर यातली पहिली गोष्ट जी सोन्यापेक्षा मौल्यवान आहे ती म्हणजे ज्ञान. गेम चेंजर. बघा, एक चांगलं पुस्तक तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. ज्ञान कधीही कमी होत नाही, उलट वाढतच जातं. त्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे झाड. आता झाडामध्ये तुम्ही तुळशीचं झाड किंवा तुळशीचं रोप या दिवशी नक्की खरेदी करू शकता. घरात एक झाड लावा, ते रोज तुम्हाला शुद्ध हवा आणि सकारात्मक ऊर्जा नक्की देईल. हीच खरी अक्षय संपत्ती आहे आपल्यासाठी. तिसऱ्या नंबरची गोष्ट आहे जी मोस्ट पॉवरफुल आहे ती म्हणजे दान. अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेलं दान हे 1000 पटीनं वाढतं. कोणाला तरी अन्न द्या, कपडे द्या किंवा तुमच्या घरात एखादी गरीब व्यक्ती असेल घराच्या आजूबाजूला, तर त्या व्यक्तींना तुम्ही अन्नदान किंवा कपड्याचं दान हे नक्की करा. यामुळे तुमच्या घरात सुखशांती आपोआप येईल. नंबर 4, जिम, योगा किंवा हेल्दी लाईफस्टाईलमध्ये इन्व्हेस्ट करा. आज घेतलेला निर्णय हा तुमचा आयुष्यभर तुम्हाला फायदा देऊन जाईल. आणि नंबर 5, आध्यात्मिक वस्तू. मग आध्यात्मिक वस्तू यामध्ये तुम्ही जपमाळ, मंत्रपुस्तक किंवा पूजा साहित्य घ्या. यामुळे तुमचं मन शांत राहील आणि जीवनात पॉझिटिव्हिटी वाढेल.
तर या दिवशी राग, भांडण आणि वाईट विचार टाळायचे आहेत. फक्त दिखाव्यासाठी खर्च करू नका आणि कोणालाही दुखवू नका. मित्रांनो, अक्षय तृतीया म्हणजे फक्त सोनं नाही, तर आयुष्य बदलण्याची एक संधी आहे. यावर्षी असं काहीतरी घ्या जे कधीही संपणार नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.